नागपुर से आ रही है बड़ी खबर। सीतामढ़ी थाना अंतर्गत कार्रवाई करते हुए पुलिस ने मोबाइल स्नैचिंग करने वाले एक कुख्यात गिरोह का पर्दाफाश किया। पुलिस ने गिरोह के मुख्य आरोपी अजीम कादरी बेग को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि उसके दो साथी अल्तसम मोहम्मद यूसुफ मंसूरी और जॉन अभी भी फरार है और उनकी तलाश जारी है। पुलिस ने गिरफ्तार आरोपी के पास कुल 7 मामलों का खुलासा किया है और उसके पास से 15 मोबाइल, एक टैब और अन्य सामान की कीमत करीब 2,68,800 रुपए का माल जब्त किया है। पुलिस के मुताबिक इस गिरोह का पर्दाफाश तब हुआ जब अभिन राय नामक व्यक्ति ने रेलवे स्टेशन से आते समय अपना बैग छीने जाने की शिकायत सीतामढ़ी थाने में दर्ज कराई थी। पुलिस ने तकनीकी जांच की और इस जांच के बाद अजीम बेग की संलिप्तता सामने आई, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। 29 तारखेला एक अभिन्न प्रतिक्रिया नावाचे एक 40 वर्षाचे ग्रस्त हे बाहेर गावून आले होते आणि सकाळी 4 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून त्यांना झरीपटका जायचं होतं, ते इलेसी चौकाकडे रिक्षा बघण्यासाठी चालले होते। तर त्या ठिकाणी अचानक मोटरसायकलवर 3 इसम आले आणि त्यांच्या हातात जी ती बॅग होती ती बॅग ते झटका देऊन हिसकावून पळून गेले। म्हणजे बॅगमध्ये त्यांचा मोबाईल होता आणि काही 10 ते 15 हजार रुपये होते आणि इतर काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये। तशी त्यांनी आमच्या पोलिसाला तक्रार दिली होती। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी श्याम वारंगे आणि त्यांची जी काही टीम आहे यांनी CCTV फुटेज तपासले, त्यानंतर काही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे अजीम कादीर बेग हा 26 वर्ष वयाचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरील आरोपी हा अतिशय याच्यावरती रेकॉर्डवरील आरोपी आहे, याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत आणि त्याच्यासोबत जे 2 लोक होते त्यांचे नाव त्यांनी अल्तमस मोहम्मद यूसुफ मंसूरी आणि दुसरा जॉन नावाचा इसम होता असे सांगितले। ते कळमना भागामध्ये राहतात। अद्याप ते मिळून आलेले नाही, त्यांचा शोध सुरू आहे आणि आरोपीकडे चौकशी करताना त्यांनी इतर 2 गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे आणि त्याच्याकडे जे काही आम्ही चौकशी केल्यानंतर हे झडती वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला एकूण 15 मोबाईल मिळालेले आहेत, एक टॅब मिळालेला आहे, काही रोख रक्कम मिळालेली आहे, असे एकूण 2,68,800 रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे। हे जो आरोपी आहे आमच्या अटकेमध्ये असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावरती याचं क्राईम रेकॉर्ड तपासला असता याच्यावरती खूनसारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, 15 ते 16 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार होते ते सुद्धा क्राईम रेकॉर्ड असणारे आहेत आणि यांना नशा करणे आणि कुठंतरी बाहेर राहणे, यांची घरी वगैरे ते कधीही मिळून येत नाही आणि यांचा शोध घेताना ही कधीतरी बाहेर, कधी फुटपाथवर किंवा कधी बाहेर नशा करून अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत। हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे टीमचे अधिकारी आहेत श्याम वारंगे PSI आणि त्यांचे जे टीमचे कर्मचारी आहेत त्यांनी ही कारवाई केली आहे। त्यांचे नाव आहे नंदकिशोर वालदे, मोहन कनोजिया, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि चेतन शेंडे यांनी ही कामगिरी केली। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर।